हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आज आहे ना नैवेद्य बनवायचे आहे. तर मग आता ताई पण आहे तोपर्यंत मग म्हटलं आता लगेचच थोडासा आखाड तळू. तर येथे बघा चाणक्यांचं पीठ पण मळलेलं आहे आणि खिशीच्या चाणक्या केलेल्या आहे. आषाढ महिना जर चालू झाला ना तर आषाढ महिन्यामध्ये ना गुळ चाणक्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो देवांना. तर येथे मेथीची भाजी पण शिजत ठेवलेली आहे. तर मेथीची भाजी काही ओली मेथीची भाजी नाही तर ही ना मी उन्हाळ्यात आहे ना वाळवलेली मेथीची भाजी आहे. तर ती छान अशी वाळून ठेवली आणि मग आता आपल्याला नैवेद्याला कशाला जर लागली ना तर मग ती छान अशी पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत ठेवायची आणि मग त्यानंतर आहे ना गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ शिजून घ्यायची. मग त्यानंतर नैवेद्यासाठी भाजी तयार होत असते. तर आपल्याला पावसाळ्यात असं काही भाजी लवकर भेटत नाही तर मग मी अशी वाळून ठेवत असते. तर येथे ना भज्याचं पण पीठ कालून ठेवलेलं होतं. तर लगेचच नैवेद्यासाठी येथे भजी पण करायचे होते. येथे बघा मेथीची भाजी पण झालेली आहे. लगेचच नैवेद्य पण भरायचे आहे. तर मग नैवेद्य दाखवून आलेले आहे आणि मग त्यानंतर येथे सर्वांसाठी आता जेवण करण्यासाठी ताटं बनवलेले आहे. तर मग मिस्टर पण बसलेले आहे, स्वरा आहे, शंभू शेजारी गेला मावशीच्या त्यांच्या घरी. तर मग तोपर्यंत आम्ही पण येथे ना लगेचच जेवायला घेतलं होतं. स्वयंपाकामध्ये ना वरण भात भजी असं बनवलेलं होतं आणि मेथीची भाजी पण नैवेद्याला बनवलेली होती ना तर मग ती पण छान अशी तोंडी लावायला घेतलेली आहे. तर या तुम्ही पण जेवण करण्यासाठी. तर येते ना मी व्हिडिओ काढत होते तर मिस्टर मुद्दाम माझ्याकडे बघत नव्हते. तर मग त्यांना मी हसत होते. तर येते छान असं आमचं सर्वांचं जेवण झालं. जेवण वगैरे झाल्यानंतर घरातलं सर्व काही आवरलं, भांडे वगैरे. आणि मग त्यानंतर दिवसभराचा काही व्हिडिओ शूट केलेला नाही मी. तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. तर दुसऱ्या दिवशी ना अण्णा पण आलेले होते ताईला घेण्यासाठी. तर मग येथे ना शंभूला अण्णांसोबत बाहेर जायचं होतं फिरायला. तर त्याच्यामुळं तो रडत होता. तर मिस्टरांनी छान त्याचं आवरून दिलेलं आहे, केस वगैरे विंचरून दिले आणि मग त्यानंतर अण्णांसोबत तो चाललेला होता. तर आज ना ताई पण जाणार होत्या अण्णांसोबत ना. मग मिस्टर ताईचे ना पाया पडत होते. ताईंना आहे ना पंढरपूरला पण जायचं आहे. तर मग त्यांनी ना बसनंच प्रवास करणार आहेत त्या आता. तर मग येते मी छान असं त्यांना पण हळदी कुंकू लावून घेत होते आणि त्यांच्या पाया पडून घेतले मी. सासूबाई जर अशा भरपूर दिवस राहिल्यानंतर मुलांना पण सवय होऊन जात असते. तर मला पण सवय होऊन जात असते. तर त्या निघाल्यानंतर आहे ना मला पण असं वाईट वाटत असतं त्या निघाल्यानंतर. तर चला मग त्यांना पंढरपूरला जायचं होतं त्यामुळं त्यांना पण जावं लागलं. तर तिथून आहे ना चिंचखेडवरून बस असते ना मग त्या बसनंच जाणार आहे तिथून. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. तर मग दुसऱ्या दिवशी ना मिस्टरांना उपवास होता. तर मग गुरुवार असल्यामुळे मग त्यांना ना रताळ्याचा शिरा बनवायचा होता. तर येते मी रताळी पण आता छान असं पाण्यामध्ये ना भिजत ठेवलेली होती थोड्या वेळ. मी बाकीचे कामं आवरेपर्यंत आहे ना पाण्यामध्ये छान अशी भिजलेली आहे. तर त्यावरचे ना गाळ पण निघून गेलेला आहे. इथे बघा छान असं हाताने चोळल्यानंतर आहे ना लगेच वरची सर्व काही गाळ वगैरे निघत होता. तर मी सर्व आता स्वच्छ करून घेतले. 2 पाण्यानं आहे ना छान अशी रताळी धुवून घेतलेली होती. तर मग जी काही खराब होती ना ती पण छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली होती. पाऊस जास्त चालू आहे त्यामुळे ना रताळ्याला जास्त असं चिखल वगैरे येत असतो. तर मग छान अशी आता येते मी 2 पाण्यानं रताळी धुवून घेतलेली आहे. तर मला कुकरमध्येच रताळी शिजत टाकायची आहे. तर वरची जी काळं पडलेली होती रताळी ती पण काढून टाकलेली, नाही तर त्याचे ना माती पाण्यामध्ये उतरत असते आणि सर्व काही ती रताळ्याला लागत असते. त्यामुळे ना वरचं जे कट करून घेतलं आहे ना ते मातीचं आहे ते पण कट करून घेतलं आणि आता छान असं पाणी टाकून शिजायला ठेवायचे आता रताळी. स्वराचा पण स्कूलचा टाईम होईल तोपर्यंत पटकन असं कुकर लावून घेतलेला आहे. स्वराला पण रताळीचा शिरा आहे ना खूप आवडत असतो. तर मग तो पर्यंत पटपट असं मग फुल गॅसवरतीच शिट्ट्या देऊन घेतलेल्या. आतमध्ये ना रताळी शिजायला ठेवली कुकरमध्ये आणि मग मी लगेचच तुळशीला पण पाणी घालायला आले होते. तर बाहेरचं अंगण वगैरे ते पण झाडायचं होतं. तर पाऊस चालू असल्यामुळे ना झाडाची पाणी भरपूर पडत असतात. तर मग सर्व काही पटपट असं झाडून काढलं मी. तर येथे बघा सोनचाफ्याला ना खूप छान अशी फुलं पण आलेली आहे. तर सोनचाफ्याच्या फुलांचा आहे ना वास खूप छान वास येत असतो. तर फुलं जसे जसे उमलत असताना सायंकाळच्या वेळेला पण घरामध्ये ना वास खूप येत असतो. इथे बघा खूप छान अशी फुलं उमललेली. उन्हाळ्यात पण त्या फुलं येऊन गेलेली होती आणि आत्ता पण पावसाळ्यामध्ये ना फुलं आलेली आहे. खूप छान असा वास येत असतो त्याचा. तर मग मी ना 2-3 फुलं आहे ना घरामध्ये पण ठेवत असते हॉलमध्ये आणि बाकीची जी निघत असतात ते पण देवाला वाहून देत असते. छान असा वास येत असतो सोनचाफ्याच्या फुलांचा. आणि येथे
आहे ना प्राजक्ताचं झाड छान असं पाऊस पडल्यानंतर आहे ना बहरलेलं आहे, हिरवंगार छान असं दिसत आहे बघा. तर पाऊस पण चालू आहे, तर मग येथे ना मी छान असं तुळशीला पण पाणी घालायला आले. पावसाळ्याचे आहे ना समोर वातावरण खूप छान असं हिरवळ तयार होईल असते. तर येथे बघा पाणी साचत असताना आमच्या काही समोर, तर मग तेथे काही गवत नाही उगत, तर बाकीच्या ठिकाणी ना पाणी नसतं, तेथे छान अशी हिरवळ तयार होत असते. तर मग मग आतमध्ये पण आलेले होते, तर येथे ना साबुदाणे पण भिजत ठेवलेले होते मी सायंकाळीच. तर मग लगेचच थोडे बटाटे शिजवून घेतले आणि मग त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून छान असे आपण साबुदाणे वडे बनवतो ना तशा प्रकारे छान असं पीठ बनवून घेतलेलं होतं. तर येथे ना मी लगेचच स्वराला पण स्कूलला जायचं होतं, तर 2-3 असे धिरडे काढून घेतलेले होते तिला स्कूलला जाण्यासाठी. मग येथे ना 2-3 रताळी पण किसून घेतले आणि तिच्यासाठी शिरा बनवून दिलेला होता. मग त्यानंतर मिस्टरांसाठी आज साबुदाणा वडे असे तळलेले असतात, त्यांना आहे ना तेलकट नव्हतं खायचं, तर मग मी येथे तव्यावरतीच असं थोडं थोडं तेल टाकून असे वड्यासारखेच बनवलेले आहे. तर खूप छान असे क्रिस्पी झालेले होते. तर एकदा तुम्ही असे करून बघा नक्की. तर आपण जे वड्यांना साबुदाणा वड्यांना जसं पीठ भिजवतो ना तसंच सर्व काही सामान त्यामध्ये टाकायचं आणि असे तव्यावरती बनवायचे. खूप छान असे क्रिस्पी होतात. तर मिस्टरांचं सर्व काही आवरून दिल्यानंतर येथे ना दुपारच्या टायमाला भातचा आलेला आहे. तर रिषभ आहे ना शंभूला घेण्यासाठी आलेला होता. तर शंभूला आहे ना मामाच्या घरी जायचं आहे. भाच्याचं भरपूर दिवसापासून चाललेलं होतं का मी शंभूला एक दिवस तरी घेऊन जाईल आणि तेथे ना मुक्कामी थांबवेल. तर आता तो घ्यायलाच आलेला होता. तर मग आता छान असं शंभूनं पण लगेच तयारी केली. तर त्यानं सांगितल्यानंतर कपडे भर, तर लगेच कपडे पण घ्यायला गेलेला होता, त्याचेवाले कपडे शोधत होता. तर मला जायचं आहे मी त्याला तेच विचारत होते, तू थांबशील ना, रडणार नाही ना? नाही, मला म्हणतो नाही रडणार. तर मला इथे बघा कसा बाय करतोय. तर मला पण खूपच वाईट वाटत होतं. तर पण त्याला खूप आनंद झालेला होता. परत रिटर्न पण आलेला होता, पण नाही उतरला गाडी. जेव्हा तेव्हा रिषभ जर आला ना त्याच्या मागं लागायचा तो बोलला की मी एक दिवस त्याला घेऊन जाईल. तर मग येथे आल्यानंतर तो लगेच घेऊन निघालेला आहे. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण. बाय.